पुढची बातमी पाहूयात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागरी सन्मान पंतप्रधानांच्या हस्ते आता पार पडणार आहे। विशेष टपाल तिकीट आणि चलनी नाण्यांचं प्रकाशन केलं जाणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागरी पुरस्कार जो आहे, नागरी सन्मान जो आहे तो पंतप्रधानांच्या हस्ते दिला जाणार आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत अभ्यासक मकरंद मुळे सर, आपल्यासोबत जोडले गेलेत। मकरंदजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। पंतप्रधानांच्या हस्ते संघाचा नागरी सन्मान पार पडतोय, काय अधिकची माहिती द्या। अशा प्रकारचं देशातल्या किंवा खरं म्हणजे जगातल्या एका मोठ्या अराजकीय आणि अतिशय उत्स्फूर्तपणे लोकशाही मार्गाने चालणाऱ्या संघटनेचा अशा गौरव होणं हे अत्यंत आवश्यक असतं। ह्याच्यातनं एक वेगळं उदाहरण समाजासमोर येतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरुवातच, सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामातून झालेली आहे। त्यांनी संघाचं प्रचारक म्हणून काम केलेलं आहे। विशेष असं आहे की भारतीय जनता पार्टीचं काम ते त्यांनी ज्यावेळी सुरू केलं ते संघाच्या योजनेतनं किंवा संघाच्या चर्चेतनं सुरू झालेलं आहे। आणि गुजरातचे मुख्यमंत्री असो किंवा देशाचे पंतप्रधान असो, या सर्व काळात त्यांनी आपलं संघाशी असलेलं नातं सतत व्यक्त केलं, योग्य प्रकारे ते प्रकटही केलेलं आहे। त्यामुळे एक संघटना की जिनी सर्व स्तरावर कार्य केलेलं आहे। बरं, एका अर्थाने हा शताब्दी निमित्त सन्मान होतोच आहे, पण यापूर्वी सुद्धा संघाला अशा प्रकारचा मान मिळालेला आहे। संघाच्या स्वयंसेवकांचं संचलन त्यावेळी सरकारच्या योजनेतनं अधिकृतपणे करण्यात आलं होतं, परंतु नंतरच्या काळात जो काही एक संघाविषयी अकारण आकस आणि राजकीय दृष्टिकोनातनं संघाला बदललं गेलं, त्यामुळे खरं म्हणजे काही मधल्या काळात गैरसमज निर्माण झाले होते। पण दीर्घकाळ संघाने आपलं काम आणि आपली जी भूमिका आहे सर्वेशाम अविरोधेनं, आणि आत्ताही जी सरसंघचालकांची शताब्दी निमित्त दिल्लीत झालेली 3 दिवसाची व्याख्यानमाला किंवा यापूर्वी झालेली व्याख्यानमाला, त्यामुळे संघ सर्वांसाठी सर्वांकरता अशी भूमिका घेतली होती। आणि अशी भूमिका घेऊन एक संघटना दीर्घकाळ काम करते आणि ती केवळ संघटना म्हणून काम न करता लोकसहभाग टप्प्याटप्प्याने वाढत जाते। लोकसहभाग नसता तरी शताब्दी पूर्ण झाली नसती। त्यामुळे अशी लोकसहभागातून जनचळवळीतनं चाललेली संस्था आणि आपली जी मूल्य परंपरा आहे, आधुनिकता आणि परंपरा, या दोन्हीचा संगम करून दीर्घकाळ 5 पिढ्या एखादं काम चालवणं, याचं अशा प्रकारे जाहीर कौतुक हे उदाहरण म्हणून आहे। ते संघाला कौतुक हवंय का? खरं मकरंद सर, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती संघाचं कार्य सुद्धा प्रत्येकापर्यंत पोहोचले। वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण आता जास्त ही चर्चा बोलू शकत नाही, परंतु संघाचं कार्य आपल्या प्रत्येकापर्यंत माहिती, आणि आज पंतप्रधानांच्या हस्ते हा नागरी सन्मान सोहळा जो आहे तो आता दिला जाणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल। आपण पाहतोय आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागरी सन्मान आता पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज नागरी सन्मान पार पडणार आहे। विशेष टपाल तिकीट आणि चलनी नाण्यांचं सुद्धा